त्यावेळेला माझी भूमिका देखील ती होती, जैसे को तैसा बिला तो क्या मजा आया. त्यांनी कॉल सेंटरवरनं शिव्या दिल्या, माझीही पोरं शिव्या देत होती. काय होतं की तुम्ही जशाच तसं उत्तर देत राहिलात तर ते मग भांडणाकडे जातं. पण त्यावेळेला मला चर्चेचा अधिकार नव्हता, मला चर्चेला कोणी पाठवलं नव्हतं, आताही अधिकार दिलेला नाही आहे. पण मी चर्चा करून आलो आहे तर मी भूमिका घेऊन जाईन. उपसमितीने माझं ऐकावं न ऐकावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण कसं आहे, तुम्ही कालपर्यंत जे बोलत होता तुमच्या म्हणजे जेव्हा मनोज जरांगेंचं स्टेटमेंट होतं त्या मनोज जरांगेंच्या स्टेटमेंटला काउंटर करणारे जे चेहरे होते ते तुम्ही एक होतात. आणखी एक ज्येष्ठ वकील आहेत सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते, तेही भूमिका, पण त्यांनी काल तुमच्या भूमिकेवर त्यांनी आक्षेप घेतला. त्यांचं एक सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जाऊन चर्चा करण्याचे तुम्ही त्यांना अजून जास्त तुम्ही त्यांना हवा देऊन आला त्यांचं म्हणणं. ते काय म्हटलं तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्हाला त्यांची त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला आवडेल. काय म्हटलेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, आपण व्हिडिओ बघूया. जो जरंगे म्हणजे तारीख त्याची पुढची होती, 30 तारीख होती बरोबर. तो जरंगे आता 28 तारखेवर आला. म्हणजे आमच्या प्रसादनी लाड केला आणि फारच जास्त डोक्यावर गेला. प्रसादनी आमच्या लाड केला आणि फारच जास्त डोक्यावर गेला आणि 30ची 28 तारीख करून गेला. 30ची 28 तारीख करून गेला. 30 तारीख म्हटले होते ते, तुम्ही गेल्यामुळे त्यातून 30 28 झालं. तर तुम्ही म्हणता की प्रसाद गेले आणि लाड करून आले असं त्यांचं म्हणणं. गुणवर्त सदावर्ते माझे खूप चांगले मित्र आहेत, खूप चांगले मित्र आहेत. त्यांचा गैरसमज आहे. मी त्यांच्याशी फोनवरती बोलीन. हा व्हिडिओ मी आत्ता पाहिला. बरं, त्यांची 30 तारीखच आहे. त्यांनी समितीला जी तारीख दिली की तुम्ही येऊन माझ्याशी चर्चा करा, या मी दिलेल्या मागण्या तुम्ही मान्य आहेत की नाही मान्य आहेत हे सांगा. त्यांची आजही आंदोलनाची तारीख 30च आहे. 28 तारखेपर्यंत समितीने यावं ही त्यांनी मागणी मग केली. मग समिती 28ला जाईल का 29ला जाईल ही समिती ठरवेल आणि त्यांना फोन करून कळवेल आम्ही 2829ला येतोय का 27ला येतोय. पण माझे मित्र गुणवर्त सदावर्ते माझे खूप चांगले मित्र आहेत, माझ्यावरती खूप प्रेमही करतात. त्यांचं मी निश्चित त्यांचे मी नक्की लाड करीन आणि आपला शो संपल्यानंतर त्यांना फोन करून मी सांगेन की बाबा ही 30 तारीखच आहे आणि मी काय त्यांना 28 करायला लावलं नाही. त्यामुळे गुणवर्त दादाला मी सांगेन. काय वाटतं तुम्हाला त्यांचा आक्षेप तुमच्या जाण्यावरपेक्षा की ते जाऊन म्हणतात की तुम्ही लाड करून आलात त्याच्यावर त्यांचा आक्षेप वाटतं तुम्हाला? नाही, मला तसं वाटत नाही. त्यांचा गैरसमज झालाय, तो गैरसमज मी दूर करेन. बरं, दुसरं आहे की आणखी तुम्हाला मगाशी एक आपल्या मुद्द्यात आपण केले की एक मधल्या काळामध्ये एक आपण ध्रुवीकरणाचं खूप प्रसंग बघितलेत महाराष्ट्रात. या आंदोलनानंतर बऱ्याचदा मराठा विरुद्ध ओबीसी असं एक चित्र झालं आणि बऱ्याचदा ते फार काही प्रमाणात भयावह असं होतं. म्हणजे महाराष्ट्र नको तितक्या प्रमाणात इतका पोलराईज झालेला आपल्याला बघायला मिळाला. अगदी ते खाली ट्रिकल डाऊन होऊन ते अगदी लहान मुलांपर्यंत शाळांमध्ये गेल्याचं आपल्याला व्हिडिओज बघायला मिळाले. ही परिस्थिती होती, ती नाकारता नाही. काही ठिकाणी हिंसाही आपल्याला बघायला मिळाली, हिंसक घटनाही बघायला मिळाल्या. काही जिल्ह्यांमध्ये, विशेष करून बीडसारख्या जिल्ह्यांमध्ये तरी प्रमाण अजून टोकाचं तिथे बघायला मिळालं. तुम्ही काल तिथे गेलात, तुम्ही एक विशिष्ट भूमिका, तुम्ही म्हटलात की मी जातीसाठी आलो आहे, मी जातीसाठी माती खायला तयार आहे. अशा वेळेस काय होतं, दुसऱ्या समाजामध्ये एक प्रकारचं म्हणजे ओबीसी समाजामध्ये की जिथे आपण ही दोन टोकं बघतोय गेल्या काही दिवसांमध्ये, त्याच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता तयार होते. मग ओबीसींचा वाली कोण आहे, मग ओबीसींची भूमिका अशी कोणी घेणार आहे का? उद्या कोणी असं म्हटलं तर मी ओबीसीसाठी इथे आलो आहे आणि त्यांच्यासाठी माती खायला तयार आहे, अशी जर भूमिका सरकारमधल्या कोणी घेतली तर ती फार चांगलं चित्र समोर जाणार नाही. प्रसादजी, कमलेची 2 गोष्टी मी तुम्हाला या माध्यमातून क्लिअर करतो. आपण बरं झालं चांगला प्रश्न विचारला. पहिली गोष्ट तर प्रसाद लाड एक आमदार प्रसाद लाड म्हणून, मुख्य प्रतोद भारतीय जनता पार्टीचा म्हणून, विधिमंडळाचा नेता म्हणून माझी एक भूमिका फार स्पष्ट आहे. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला, समाजाला मिळणाऱ्या फायद्याचा माझा कधीच विरोध नाही आणि विरोध राहणार नाही. ओबीसी आंदोलन झालं, ओबीसी आंदोलनाला देखील आम्ही सभागृहामध्ये पाठिंबा दिला. SC STला आरक्षण मिळतं, त्याचं कधी आरक्षण काढावं, त्याच्याबद्दल वाईट व्हावं ही कधीच आम्ही भूमिका मांडली नाही. संविधानामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून दिलं त्या विधिलिखित आपण चालत आलो. त्यामुळे कधीच या गोष्टीमध्ये आम्ही विरोध केला नाही, विरोध करणार नाही. मंडल आयोगाची ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला मंडलसाठी जे सरकार पाडलं गेलं VP सिंगाचं, त्यामध्ये VP सिंगाच्या बरोबर माझे सासरे देखील त्या सरकारचे एक भाग होते. मग हे ज्यावेळेला मंडल आयोगाचा निर्णय झाला तर तो ओबीसीसाठीच झाला. माझे सासरे मराठा होते, त्यांनी त्याच्यासाठी VP सिंगची साथ दिली आणि काँग्रेस पक्ष सोडला. त्यामुळे आम्ही कधीच
माझ्या राजकारणामध्ये माझं ओबीसीचं वाईट व्हावं, मराठ्यांना चांगलं मिळावं किंवा कोणाचं तरी काढून आम्हाला द्या, ही भूमिका माझी नाही आणि कधी नसणार आहे. तुमच्या माध्यमातून मी फार स्पष्ट सांगतो, ही लाईन तुम्ही नक्की सांगा आणि नक्की दाखवा. मी बिलकुल प्रश्न हा राहिला सगळं- दुसरा. सगळं दाखवतो आम्ही, कापत नाही कधी. प्रश्न दाखवा दुसरा. आज जर मराठा समाजासाठी, जर मी माझ्या समाजासाठी जर मी बोलत असेल तर का ओबीसी नेते बोलत नाहीत का? ओबीसी समाजाचे अनेक नेते आहेत. आपण तुमच्या उदाहरण सरकारचे सांगायला घटक छगन भुजबळ साहेब बोलतात. तुमच्याच सरकारचे घटक पक्ष आहेत, ते मंत्री आहेत सरकारचे. अरे पण अनेक लोक आहेत ना. मग सरकारमध्ये मतभेद आहेत का? बघा असं आहे की मग कोणीच राजकीय लोकांनी आपल्या समाजाबद्दल बोलू नये. हा एक विधिलिखित कायदा करावा. मी विरोध केला का? मी म्हटलं का ओबीसीला देऊ नका आणि हे केलं म्हणून मराठा समाजाला द्या? जे तुम्ही दिलंयत, विधिमंडळात पास केलं, ज्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं, तेच द्या म्हणतोय ना मी. पण ओबीसी नेते काय म्हणतात? थांबा, तुम्हाला मी म्हणजे तुम्ही तुमची भूमिका मांडा. ओबीसी समाजाचे नेते काय म्हणतात ते बघूया. लक्ष्मण हाके आहेत, त्यांनी फार आक्षेप घेतला तुमच्यावरती. ते काय म्हणालेत लक्ष्मण हाके, तोही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. त्यांचं म्हणणं आहे का मग तुमचं त्याच्यावरती मत मांडा की ओबीसी मध्ये कशा प्रकारची अस्वस्थता आहे किंवा नेत्यांमध्ये? नाही, मी प्रसाद लाडांचं थोडीशी पत्रकार परिषद बघितली. ते म्हणाले की मी जातीसाठी माती खाणार आहे आणि मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. माझी पहिल्यांदा विनंती आहे प्रसाद लाडांना, तू पहिला आमदारकीचा राजीनामा दे, कारण ज्या पक्षाचा तू आमदार झालायस त्या पक्षाला निवडून देण्याचं काम ओबीसीनी केलंय, भटके विमुक्त जाती जमातींनी केलंय. त्यामुळं तू पहिला राजीनामा दे आणि मग या जातीच्या मातीच्या, तू जातीसाठी माती खा नाहीतर शेण खा, पण तू ओबीसीच्या अनाथ माती घालवण्याचं काम करू नको. ओबीसीच्या अन्नात माती कालवायचं काम करायचं त्यांचं म्हणणं. त्यांची भाषा आक्षेपार्ह आहे, ती सोडून द्या. पण ते बघा असं आहे, मी लक्ष्मण हाकेला ओळखत नाही आणि ना तो कुठला लोकप्रतिनिधी आहे. तो म्हणतो मी प्रसाद लाडला ओळखत नाही. आता प्रसाद लाडला का महाराष्ट्र नाही देश ओळखतो? पहिली तर ही गोष्ट आहे. मी काल देखील आवाहन केलं त्यांना, त्यांच्या मनात गैरसमज असेल तर मी दूर करीन. मी तुम्हाला काय म्हटलं, मी आता एका वेगळ्या भूमिकेत आहे. मला त्यांच्याशी वैर नाही. लक्ष्मण दादाला जर चुकीचं काय वाटलं असेल तर ते मी त्याचा गैरसमज दूर करेन. पण मी ओबीसीच्या विरोधात बोललो कुठे? ओबीसीने भारतीय जनता पार्टीला मदत केली नाही हे कोणच मान्य करत नाही. आम्ही मान्य करतो ना. आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलं, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, आदिवासी, मराठा ह्या समाजाने भरभरून मतं दिली म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचं सरकार आलं. विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता बनवता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळे आम्ही ते डिनाय करतच नाही. मी जर एखाद्या गोष्टीमध्ये मराठा समाजाची बाजू घेतली तर लक्ष्मण हाकेजींना त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, लक्ष्मण हाकेजी त्यांच्याच समाजाच्या नेत्यांना देखील शिव्या देतात ना. मग एवढं जर तुम्हाला वाटत होतं की तुम्ही काहीतरी करायला पाहिजे तर तुमच्या समाजाच्या नेतृत्वाशी बोला ना. मी जर माझ्या समाजासाठी पुढे गेलो, मी जर माझ्या समाजासाठी उभा राहणार आहे, मी जर माझ्या समाजासाठी काहीतरी एक सेतू बांधायचं काम करतोय तर ते मला करू द्या ना. तुम्हाला वाटलं तर मी तुमच्यासाठी पण यायला तयार आहे ना. तुम्हाला असं वाटलं की ओबीसी समाजासाठी तुमचे नेते तुम्हाला मदत नाही करत आहे, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे ना. त्याच्यामुळे अशा पद्धतीमध्ये शेण खावं, हे खावं, ते खावं असं अगोदर पण खूप लोक बोलले. त्याच्याने काय, मी परत तुम्हाला सांगतो कमलेशजी, कुठल्याही तलवार उचलून युद्ध संपत नाही तर चर्चेने युद्ध संपतं. हा महाभारताचा इतिहास आहे. त्याच्यामुळे आपण चर्चा करतोय. हाके साहेबांना जर अडचण असेल, हाके साहेबांनी मला फोन करावा, नाही तर मी त्यांना भेटायला जातो, त्यांनी मला भेटायला यावं. माझं काय त्यांच्याशी वैर आहे का? मी त्यांना कधी आयुष्यात भेटलो नाही. मला ते कोण आहेत माहिती नाही. ते एक चांगल्या समाजाच्या, त्यांच्या समाजाच्या याच्यासाठी भांडणारा कार्यकर्ता, नेता आहे तो, त्याचा मी सन्मान करतो. परंतु त्यांनी अशा पद्धतीमध्ये मराठा समाजासाठी मी करतो म्हणून मला जर शिवी देणार असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. म्हणजे खपवून घेतली जाणार नाही. जशाला तसं उत्तर मिळेल. कसं? मी आता तुम्हाला म्हटलं ना, त्यांनी मला चर्चेला बोलवावं ना. त्या चर्चेमध्ये जर त्यांना वाटलं मी जर चुकीचं केलंय तर मी मान्य करीन ना, मी त्याची माफी मागेन ना. पण जर मी चुकीचं नाही केलंय आणि त्यांनी जर माझ्याबद्दल चुकीचं अपशब्द वापरले तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी. ही फार तारेवरची कसरत तुम्हाला वाटत नाही का प्रसाद लाडजी? की एकीकडे बघा, हा प्रश्न असा आहे ना की मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. गेली अनेक वर्षापासून तो प्रलंबित आहे. न्याय्य मागण्यांना नक्कीच त्याचा विचार केला जावा. पण दुसरीकडे ओबीसी, जो भारतीय जनता, हाकेंनी जो मुद्दा उपस्थित केला की भारतीय जनता पक्षाचा जो कोर वोटर राहिला महाराष्ट्रामध्ये तो ओबीसी समाज राहिला. त्यामुळे ही तारेवरची कसरत सांभाळावी लागते. इकडे थोडे वाकलात की इकडे नाराजी होते, इकडे थोडे वाकलात की इकडे थोडी नाराजी होते. ओबीसी समाज म्हणजे लक्ष्मण हाके नाही.
नाही आपण सध्या लग्नाकडनं बाजूला ठेवूया, पण भुजबळ आहेत, पण अनेक लोक OBC समाजाने नेहमीच भारतीय जनता पार्टीला भरभरून दिली. तेच तर म्हणतो मग असा जेव्हा मुद्दा येतो- आम्ही कुठे ओबीसी समाजाच्या विरोधात बोलतोय साहेब? नाही मी आम्ही आरक्षणाच्या आदरच मुद्द्यावर करतोय ना, आम्ही कुठे ओबीसी समाजाच्या विरोधात बोलतोय? आरक्षणाच्या मुद्द्यावर जेव्हा तुम्ही बोलाल थोडं तुमचं माप इकडे झुकल्यासारखं दिसतं की इकडे समाज नाराज नाही, होतो. आम्ही दोन्हीकडचं बोलतोय मी. आम्ही कुठल्याच समाजाच्या विरोधात मी नाही. मी परत भूमिका मांडतो. हम्म. हा एक संघ महाराष्ट्र, या महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस हा कुठल्याही जाती पंथाचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, तो महाराष्ट्रातला मातीतला मराठी माणूस जर असेल तर तो आमचा सर्वांचा आहे, तो आमचा भाऊ आहे. त्यांची लेकरं आमची लेकरं आहेत, त्यांच्या बहिणी आमच्या बहिणी आहेत, त्यांच्या माता आमच्या माता आहेत. त्याच्यामुळे त्या भावनेतून मी बोललो. त्यामुळे मला जर कोणतरी शिवीगाळ करणार असेल तर त्याला लखलाभ असो. मी माझ्या ठिकाणी चांगला आहे, माझं नाव आहे, समाजात मला मान्यता आहे, इतर समाजात मला मान्यता आहे. त्यामुळे कोणी मला सर्टिफिकेट दिल्यानंतर प्रसाद लाड मोठा होईल किंवा प्रसाद लाड काल चर्चेला गेला म्हणून प्रसाद लाड मोठा होईल, प्रसाद लाडची भूमिकाच नाही. काल देखील मी जरांगे पाटील साहेबांनी मला सांगितलं की